हे ऑल वेलकम बॅक टू बी बाम्सोहॉलिक. आज आपण पुरुष विवेचन टॉपिक बघणार आहोत, जो एसएक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारला जातो. एमसीक्यू सुद्धा याच्यावर विचारले जातात. तर निरुक्ती आणि अर्थापासून सुरुवात करायची. पुरुष शब्द पूर आणि उष या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. पूर म्हणजे काय? शरीर. आणि उष म्हणजे वास. ज्याचा शरीरात वास आहे, ज्याची सत्ता शरीरात असते, त्याला पुरुष तत्व म्हणतात. पुरुष तत्वाला एकधात्वात्मक, त्रिधात्वात्मक, षडधात्वात्मक, चतुर्विंशती तत्वात्मक आणि संयोग पुरुषाने एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचे विविध प्रकारे वर्णन आढळते. एकधात्वात्मक पुरुष म्हणजे काय? ज्यामध्ये केवळ चेतना धातू प्रेझेंट आहे, ओनली आत्मा प्रेझेंट आहे. असा जो पुरुष आहे तो नित्य आहे, अनादी आहे आणि चिकित्सेकरिता प्रयोजन नाही आहे, कारण केवळ आत्मा प्रेझेंट आहे, शरीर नाही आहे. त्यानंतर त्रिधात्वात्मक पुरुषमध्ये मन, आत्मा आणि शरीर आहे. देअरफोर चिकित्स्य पुरुष म्हणून त्याला उल्लेखित आहे ते. त्यानंतर षडधात्वात्मक पुरुष म्हणजे काय? जेव्हा पंचमहाभूत आणि आत्मा एकत्र येतात तेव्हा ते षडधात्वात्मक पुरुष असते. हे कर्म पुरुष आहे, म्हणजे कर्मफळाचा उपभोग घेणारे आणि चिकित्साधिकृत पुरुष सुद्धा आहे. त्यानंतर चतुर्विंशती तत्वात्मक पुरुष. चतुर्विंशती तत्वात्मक म्हणजे काय? 24 तत्व असलेला. 24 तत्व, त्यामध्ये अष्टविध प्रकृती आणि षोडश विकार येतात. अष्टविध प्रकृतीमध्ये अव्यक्त, महत, अहंकार, पंचतन्मात्रा आणि षोडश विकारांमध्ये पंचमहाभूत आणि एकादश इंद्रियांचा समावेश. चतुर्विंशती तत्वात्मक पुरुषालाच राशी पुरुष सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर संयोग पुरुष म्हणजे काय? जो सुख दुःखादी संवेदनापासून एकत्रित होऊन शरीराच्या आश्रयाने प्रेझेंट राहतो. ह्यालाच वेदनाकृत म्हटलेले आहे. वेदनाकृत विशेष संयोग पुरुष. त्यानंतर पुरुष पंचक हे टॉपिक, हे स्पेसिफिक पॉइंट मेन्शन करून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकते. त्यामध्ये तुम्हाला हा श्लोक लिहिणं इम्पॉर्टंट आहे. भूतात्मा च इंद्रियात्मा च प्रधानात्मा तथा भवान जीवात्मा परमात्मा च त्वेक एव पंचधा स्मृत. विष्णू पुराणात याचे वर्णन आढळते. पुरुष पंचक म्हणजे 5 प्रकारे त्याला एक्सप्लेन केलेलं आहे. भूतात्मा, इंद्रियात्मा, प्रधानात्मा, जीवात्मा आणि परमात्मा. आपण म्हणू शकतो की पुरुषाचे 5 स्वरूप. तर भूतात्मा म्हणजे काय? पंचमहाभूतात्मक शरीराचे धारण करणारा जो आत्मा आहे, त्याला धाता किंवा भूतात्मा म्हटलेले आहे. पांचभौतिक गर्भशरीराचा निर्माता आहे तो. आणि वेदांतानुसार भूतात्माला पंचतन्मात्रा, मनुस्मृतीनुसार भूतात्माला आत्मा कन्सिडर केलेला आहे आणि सांख्यानुसार भूतात्माला लिंग म्हणून कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर इंद्रियात्मा. पंचमहाभूतांनी निर्मित जे कार्यकारित्व आहे, ज्यावर अवलंबून असते, ते म्हणजे इंद्रियात्मा. त्यानंतर आत्म्याच्या चेतनेने इंद्रिय, मन व बुद्धी संयोग पावते. जर इंद्रियात्मा प्रेझेंट आहे तर इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये संयोग होऊन तुम्हाला विषयाचे ज्ञान होईल. त्यानंतर ह्याच्यामुळेच अभिव्यक्ती करण्याची शक्ती निर्माण होते. तिसरं आहे प्रधानात्मा. त्रिदोष, षडधातू आणि 24 तत्वातील आत्मा जे आहे, जे प्रधान, ज्यामध्ये आत्मा हे प्रधान द्रव्य आहे. त्रिदोष म्हटलं किंवा षडधातू, 24 तत्व, ह्यामध्ये आत्मा हे प्रधान द्रव्य असल्यामुळे त्याला प्रधान आत्मा म्हटले जाते. शरीरात आत्म्याची सत्ता आहे व त्याचे इम्पॉर्टन्स सुद्धा आहे. जसं जर शरीरामध्ये आत्म्याचे अस्तित्व आहे तर ते शरीर जिवंत आहे आणि आत्मा नसेल तर ते मृत घोषित केले जाईल. त्यामुळे त्याला प्रधान कन्सिडर केलेलं आहे. जीवात्मा जीवनाचा आधार असलेला, त्यामुळे त्याला जीवात्मा म्हटलेले आहे. प्रत्येक शरीरात भिन्न आहे आणि अनेक आहे, जे आपण बघितलं की 84 योनीनंतर ते परमात्मामध्ये विलीन होते. पण 84 योनींपर्यंत, जोपर्यंत त्याचा कर्मफळ तो उपभोगत नाही, तोपर्यंत ते जन्म मृत्यूच्या सायकलमध्ये कंटिन्यू ट्रॅव्हल करत असते. कर्मबंधनामुळे जन्म मृत्यू, कर्मफलोपभोक्ता जीवात्मा आहे. त्यानंतर परमात्मा सांगितलेलं आहे की जीवात्मा व्यतिरिक्त जे आहे ते परमात्मा आहे. अनादी, नित्य, एक, निर्विकार, कारणरहित. आता अनादी का म्हटलेलं आहे? कारण की जन्म आणि मृत्यू हे त्यासाठी आहेत, हे त्यासाठी नाही आहेत. एक आहे, नित्य आहे, एव्हरी टाइम ज्याची सत्ता असते. कारणरहित आहे, अव्यक्त आहे, क्षेत्रज्ञ आहे, शाश्वत. शाश्वत म्हणजे निरंतर, विभू, सर्वव्यापी आणि अव्यय. त्यानंतर चौथा पॉइंट आहे आपला आत्मायः ज्ञानस्य प्रवृत्ती. म्हणजे आत्म्याची ज्ञान प्रवृत्ती. आत्म्याला ज्ञान कसं होतं? तर आत्मा ज्ञ आहे, पण आत्मा स्वतःहून ज्ञान ग्रहण करत नाही. त्याला काही साधनं किंवा करणांची गरज असते. करण संयोगाने ज्ञान होते आणि ते करण म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिय.
करण हे जर अशुद्ध म्हणजेच काय विकृत किंवा संपर्कात नसेल किंवा अयोग असेल, तर आत्म्याला ज्ञान होणार नाही. त्यासाठी जे साधन आहेत म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय हे शुद्ध आणि योग्य असले पाहिजे. जागृत अवस्थेत, स्वप्नात आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा आत्म्याला ज्ञान होते. जागृत अवस्थेमध्ये इंद्रियांमुळे ज्ञान होतो. स्वप्नात मानस प्रत्यक्ष स्वरूपात. त्यानंतर सुषुप्ती अवस्थेत शरीर, इंद्रिय व मानस ज्ञानाच्या अभावाचे प्रत्यक्ष नाही. हे लक्षात येते, की जेव्हा सुषुप्ती अवस्था आहे, तेव्हा शरीर, इंद्रिय आणि मानस ह्यांचा अभाव म्हणजे प्रेझेन्स नाही आहे, हे लक्षात येऊन जाते. आत्मा द्रव्याचे आयुर्वेदात महत्त्व आणि उपयोग सांगितलेले आहे. आकाश तत्वाची उत्पत्ती ही आत्मा परमात्मापासून झाल्याचे सांगितलेले आहे. त्यानंतर आपल्याला रचना शरीरमध्ये जो श्लोक आहे, शुक्र शोणित जीव संयोगेतु हुलु कुक्षिगते गर्भसंज्ञा भवती. म्हणजे काय, गर्भाशयामध्ये जेव्हा शुक्र आणि आर्तवाचा संयोग होतो, त्यामध्ये आत्म्याचा जेव्हा संयोग होतो, तेव्हा आपण त्याला गर्भ म्हणत असतो. शरीराचे हे लक्षण आहे. त्या अगोदर जोपर्यंत त्यामध्ये आत्म्याचा प्रवेश होत नाही, तोपर्यंत एक कलल किंवा गोळ्याच्या स्वरूपाचं असते. त्याला गर्भ तेव्हाच म्हटले जाते, जेव्हा आत्मा त्यामध्ये प्रविष्ट होतो. त्यानंतर तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठानभूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मक संयोगवाही. पंचभौतिक जे द्रव्य आहे, त्यांचा समुदाय म्हणजे काय, आपलं शरीर. त्यामध्ये जेव्हा आत्म्याचा आश्रय येतो, तेव्हा गर्भ म्हणजेच शरीराची उत्पत्ती होते. चेतनाधिष्ठानामुळेच चिकित्साधिकृत शरीराला असं म्हटले जाते. त्यानंतर ज्ञान, कर्म आणि कर्मफलोपभोगासाठी आत्म्याला साधनांची गरज आहे. ज्ञान आत्म्याला होतो, पण त्यासाठी त्याला मन, इंद्रिय ह्याची गरज असते. आत्मलक्षणाने शरीर अस्तित्वात आढळते. म्हणजे जे आता आपण 22 बघितले होते आत्माचे लिंग म्हणजे आत्मलक्षण, त्यांच्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की हे शरीर अस्तित्वात आहे. त्यानंतर समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. हा जो सुश्रुतांनी सांगितलेला स्वस्थची परिभाषा आहे. ह्यामध्ये आत्मा, मन, इंद्रिय ह्यांच्या प्रसन्नतेने आरोग्याची प्राप्ती होते असे सांगितलेले आहेत. त्यामुळे आपल्या आत्म्याला पण प्रसन्न राहण्याची गरज आहे, जर आपल्याला आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर. त्यानंतर आत्म्याला जेव्हा ज्ञान प्राप्त करायचे असते, तेव्हा ते मनाला प्रेरित करते. मन इंद्रियांशी संयोग पावतो, इंद्रिय त्यांच्या विषयांशी संयोग पावतात आणि अशा प्रकारे ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे आपण मन, इंद्रिय आणि त्यांच्या विषयाला साधन किंवा करण म्हणत असतो. मन, आत्मा आणि शरीराला जीवनाचे आधारस्तंभ मानलेले आहे. अशा प्रकारे आपण आत्मतत्व सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल सो लेट मी नो, आणि इफ तुम्हाला क्लॅरिटीमुळे नोट्स अवेलेबल नसतील सो तुम्ही ते सांगू शकता कमेंटमध्ये. बी बाम्सोहॉलिक नावाच्या इंस्टाग्राम चॅनलवर ते तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.